Hello and welcome to the next session of reproduction in lower and higher animals. या टॉपिकचा जर्नी खूप लांबचा आहे आपला खूप इम्पॉर्टंट पार्ट्स आपण अभ्यासलेले आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आणि याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट पार्ट बघायचा तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता हेल्थ म्हणजेच आपण याला आरोग्य म्हणत असतो, सुस्थिती म्हणतो आपण, मेंटल स्टेट म्हणतो, मेंटल ॲज वेल ॲज सोशियल वेल बिईंग स्टेट इन absence of disease is nothing but reproductive health, but all the matters related with the reproductive system, its function and processes. So reproductive health is nothing but a state of complete physical and mental, a state of complete physical and mental well-being state in absence of disease, in absence of disease and in relating with all matters of and relating with all matters of reproductive system, reproductive system. सगळ्यात महत्त्वाचं हेल्थ म्हणजे काय, वेलबिईंग स्टेट असते. मग ती फिजिकल, मेंटल असेल, शारीरिक स्थिती असेल, मानसिक स्थिती असेल, इवन सोशियल असेल. सो फिजिकल, मेंटल, सोशियल असं म्हणूया आपण, फिजिकल, मेंटल अँड सोशियल well-being state in absence of disease relating with reproductive system, its function, its processes is called as reproductive health. आता या रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे काही गोल्स आहेत. हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अचीव करायचे असतील तर त्यासाठी फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम असतो. हा फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम was initiated in 1951. So family planning program family planning program was initiated in 1951. In 1951. So this family planning program is also called as reproductive and child health care. It is also called as reproductive and चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम म्हटलं जातं. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर in short it is called as RCH, reproductive child health care. RCH. आता हे जे RCH आहे हे इम्पॉर्टंट आहे at point of NEET CET. RCH is also important, reproductive child health care. आता याचे काही गोल्स आहेत, एम्स आहेत. टू क्रिएट अवेअरनेस इन पीपल अबाउट रिप्रोडक्शन. गोल्स
goals of RCH to create awareness about reproduction. लोकांच्या मध्ये रिप्रोडक्शन संदर्भातला अवेअरनेस आहे तो क्रिएट करायचा, टू प्रोव्हाइड दी फॅसिलिटी टू पीपल फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज टू दी पीपल्स फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, provide facilities, create awareness, provide facilities to the people for reproductive health, then to support and to provide support to reproductive health society, to provide support to society for reproductive health, for reproductive health, to reduce infertility rate, त्याच्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, हे सगळे गोल्स आहेत. टू रिड्यूस इनफर्टिलिटी रेट, म्हणजेच नॉन रिप्रोडक्टिव्हचा रेट असतो, इनफर्टाईल म्हणजेच रिप्रोडक्शन न होणे, त्याचा रेट कमी केला जातो, तो रिप्रोडक्टिव्हमध्ये कन्वर्ट केला जातो. टू रिड्यूस इनफर्टिलिटी रेट, ऑल्सो टू रिड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, इन्फंट म्हणजे यंग वन, मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच जेव्हा यंग वन तयार होतं, बेबी आहे त्या बेबीचे जे डेथ होतात, मॉर्टॅलिटी रेट असतो तो कमी केला जातो, मृत्यूदर असतो तो कमी केला जातो. इवन टू रिड्यूस दी मॅटर्नल, मदर्स मॉर्टॅलिटी रेट असतो तो पण कमी केला जातो. सो मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. बघा पुन्हा एकदा गोल्स ऑफ RCH, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, चाइल्ड हेल्थ केअरचे काय गोल्स आहेत. टू क्रिएट अवेअरनेस इन पीपल अबाउट रिप्रोडक्शन, टू प्रोव्हाइड फॅसिलिटी टू दी पीपल फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, टू सपोर्ट दी सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, देन टू रिड्यूस इनफर्टिलिटी रेट, म्हणजेच इनफर्टिलिटी जेव्हा रिप्रोडक्शन होत नाही त्याला इनफर्टिलिटी म्हटलं जातं, तो रेट कमी केला जातो. इन्फंट मॉर्टॅलिटीचा रेट कमी केला जातो, म्हणजे ज्या जन्मतः ज्या बाळांचा मृत्यू होतो ते प्रमाण कमी केलं जातं. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट असतो तोही कमी केला जातो, म्हणजे मदरचा जो डेथ होत असतो, मदर्स मॉर्टॅलिटी रेट असतो तोही कमी केला जातो. ही सगळी गोल्स आहेत. सो गोल्स ऑफ RCH, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर, इज इन्क्लुडेड अंडर दी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता एक गोल अचीव करायचे आपल्याला, त्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आपल्याला बघाव्या लागतील हेही आपल्याला पाहायचं आहे. ते पाहण्याच्या अगोदर हे जे गोल्स आहेत ते नोट करा. सो मेथड्स टू अचीव दी गोल्स ऑफ RCH, कोणकोणत्या मेथडच्या साहाय्याने आपण RCHचे जे गोल ठरवलेले आहेत ते आपण फुलफिल करू शकतो, अचीव करू शकतो, कंप्लीट करू शकतो. एक पहिली सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे. सो इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल अँड कॉलेज लेवल. सो इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन at school and college level or in school.
सेक्स एज्युकेशन आहे हे सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस करायला पाहिजे ॲट दी स्कूल लेवल, ज्याच्या साहाय्याने अवेअरनेस तयार होईल. देन यूज ऑफ ऑडिओ व्हिज्युअल अँड प्रिंट मीडिया, म्हणजेच न्यूजपेपर्स असतील, हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. ऑडिओ व्हिडिओ प्रिंट मीडिया. टू क्रिएट अवेअरनेस about reproductive health or sexual health. Sex education create awareness about sexual health. Okay, then गिविंग एज्युकेशन अबाउट दी बर्थ कंट्रोल मेथड्स असतील, त्याच्यानंतर पॅरेंटल केअर असेल, मदर अँड पोस्ट नॅटल केअर ऑफ दी मदर अँड बेबी. सो गिविंग दी education about birth control methods, टेम्पररी मेथड्स असतील, परमनंट मेथड्स असतील, काही केमिकल मेथड्स असतील. ओके, ह्या मेथड संदर्भात, बर्थ कंट्रोल मेथड संदर्भात एज्युकेशन हे त्यांना दिलं जावं. मदर बेबी आफ्टर दी पार्च्युरेशन या दोघांचे केअर संदर्भातलं एज्युकेशन सुद्धा देणं गरजेचं आहे. सो गिविंग दी एज्युकेशन अबाउट केअर ऑफ बेबी अँड मदर आफ्टर दी पार्च्युरेशन, पॅरेंटल केअर म्हणतो आपण, हे देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट असते, ज्याला आपण ॲम्निओ सेंटेन्सिस असं म्हणतो. ॲम्निओ सेंटेन्सिस ही जी टेस्ट असते, ही याच्यावरती बॅन आणला गेला पाहिजे. सो पुट दी बॅन ऑन सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट्स. सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट, ज्याला आपण ॲम्निओ सेंटेन्सिस म्हटलं जातं. ॲम्निओ सेंटेन्सिस याच्यावरती बंदी असली पाहिजे, त्यामुळे सेक्स रेशो असतो तो डिस्टर्ब होत असतो. त्यामुळं सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट असते, याच्यावरती बॅन असला पाहिजे. चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम रन करणं गरजेचं असतं. सो रनिंग दी चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम, रन दी चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम्स की जेणेकरून त्या चाइल्डची, बेबींची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल. व्हॅक्सिनेशन प्रोग्राम्स असतात, ते रन करणं गरजेचं असतं. आणि एज्युकेट टू रिड्यूस दी मॉर्टॅलिटी रेट. सो रन दी व्हॅक्सिनेशन programs. Then educate to reduce the mortality rate. To reduce the mortality rate. Educate about the
proper health of the reproductive system. So educate about cleaning up of reproductive organs to maintain the health. So these are the some of the methods to use to achieve the goals of RCH, reproductive child health care. So first is about introduction of sex education at school level, then use of audio, visual or print media to create awareness in people about sexual health, then giving the education about the birth control methods. आपण या बर्थ कंट्रोल मेथड्स पाहणार आहे, टेम्पररी मेथड्स काय आहेत, परमनंट मेथड्स. गिविंग द एज्युकेशन अबाउट केअर ऑफ बेबी अँड मदर, चाइल्ड हेल्थ केअर. पुट द बॅन ऑन, बंदी असणं, सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट, दॅट मीन्स एमनिओ सेंटेन्सेस. देन रन द चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम, also run the vaccination program, educate to reduce the mortality rate, and also educate about the cleaning of the reproductive organs. These methods are used to achieve the goals of reproductive child health care program. Okay, so these are the various methods. Right?